वेळेस कळतं आणि क्षणोक्षणी आम्हाला त्याची आठवण वेगवेगळ्या प्रकारे करून दिली जाते. आज कोणीतरी गेलं आहे, उद्या कोणीतरी जाईल आणि कधीतरी आम्ही देखील निघून जाणार आहोत. कोणीही परमनंट नाही, या जगामध्ये कोणीही परमनंट नाही. किती वर्ष आम्ही जगणार? देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे 60, 70 किंवा 80, शक्य असेल तर अजून थोडस जास्ती, परंतु एक दिवस जायचं आहे. आणि बघा, एक मजेची गोष्ट अशी आहे, 60, 70 किंवा 80 ही जी वर्षे आहेत, किंवा 100 वर्ष आपण धरूया, कोणी खूपच चांगली शारीरिक प्रकृती असेल तर 100 वर्ष तुम्ही पकडा. 100 वर्षामध्ये आम्ही जरी जीवन जगलो तरी ते खूप मोठं नाही, खूप मोठं आयुष्य नाही. देवाच्या दृष्टिकोनातून जो परमेश्वर या सृष्टीच्या निर्मितीच्या आधी अस्तित्वात आहे, पृथ्वी, सायंटिस्ट लोक सांगतात की काही कोट्यावधी वर्षाच्या आधी पृथ्वीची निर्मिती झाली. समजा काही कोट्यावधी वर्ष आधी पृथ्वीची निर्मिती झाली असेल, तर त्याच्या आधीपासून परमेश्वर आहे. म्हणून तो परमेश्वर आहे, म्हणून तो देव आहे. कारण की त्याला उगम नाही, तो आहे. जुन्या करारामध्ये त्याच्याविषयी सांगितलं की मी आहे तो आहे, ही त्याची ओळख आहे, हे त्याचं नाव आहे, मी आहे तो आहे. देवाचं नाव काही विशेष देवाचं नाव असतं असं नाही. त्याला ओळखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या त्याच्या गुण वैशिष्ट्यांवरून आम्ही त्याची नावं सांगतो, परंतु त्याचं खरं नाव काय आहे? आय एम दॅट आय एम, मी आहे तो आहे. आता हा जो परमेश्वर आहे, जो कोट्यावधी वर्षाच्या आधी जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली, जर सायंटिस्ट लोक सांगतात त्याच्यानुसार, तर मग त्याच्या आधीपासून तो होता. आता मग एवढ्या वर्षाच्या आधीपासून जो परमेश्वर आहे, त्याच्या दृष्टिकोनातून 100 वर्ष किती मोठे आहे? विचार करा, किती मोठे आहे. अगदी अगदी म्हणजे फार थोडा कालावधी आहे त्याच्यासाठी. तो 100 वर्ष परमेश्वराच्या दृष्टिकोनातून काहीच नाही. आम्ही या प्रकारचे क्षणभंगूर माणसं असताना देखील परमेश्वर आमची काळजी घेतो. आम्ही या प्रकारे एक अगदी शुल्लक असताना देखील परमेश्वर आमच्यावरती प्रीती करतो. आम्ही या प्रकारचे क्षणभंगूर काहीही नसताना, आज आहे आणि उद्या आमची निश्चिती नसताना देखील तो आमच्याकडे विशेष लक्ष देतो. हालेलुया. आणि म्हणून आमच्या भक्तीस पात्र असा तो परमेश्वर आहे, आम्ही त्याची भक्ती करावी. प्रियानो, मनुष्याची क्षणभंगुरता आणि देवाची महान दया याच्याविषयी एक स्तोत्र आहे. आज आपण स्तोत्रच वाचत आहे आणि अजून एक स्तोत्र आपण वाचूया. स्तोत्र नंबर 103. माझ्या संख्या आपण काढा. स्तोत्र नंबर 103. आणि तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल तर पहिली 18 वचनं आपण संगती वाचण्याचा प्रयत्न करूया. स्तोत्र नंबर 103, 1 ते 18 वचनं आपण एकत्रितरित्या वाचण्याचा प्रयत्न करूया. माझ्या संगती आपण सगळे एकत्र वाचूया. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा, परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. तो तुझे सर्व रोग बरे करीतो. तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धारितो. तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. जाचलेल्या सर्वांकरिता परमेश्वर नीतीची व न्यायाची कृत्य करीतो. त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपली कृत्ये इस्रायलाच्या वंशजांना विदित केली. परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे. तो मंद क्रोध व दयामय आहे. तो सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शासन केले नाही. त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे, तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे, तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करीतो, तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करीतो. कारण
तो आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माती आहो हे तो आठवितो. मानव प्राण्यांचे आयुष्य गवतासारखे आहे. वनातील फुलांप्रमाणे तो फुलतो. वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा संबंध येत नाही. परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पुत्र पौत्रांना घडतो. म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. त्याचे राज्य सर्वांवर आहे. आमेन. इथपर्यंत देवाच्या वचनामध्ये मनुष्याची जी क्षणभंगुरता आहे त्याच्याविषयी काय म्हटलेलं आहे? आम्ही केवळ माती आहोत. आणि म्हणून आम्ही जेव्हा प्रेत क्रियेला जातो तेव्हा पाळक साहेब देखील हातामध्ये माती घेतात आणि काय म्हणतात? मातीस माती. आणि हे देवाचं वचन आहे. आमची त्याच्यातून निर्मिती आहे आणि देवाच्या वचनामध्ये सांगितलं की आम्ही परत त्याला मिळणार आहे. आणि काय म्हटलेलं आहे? आम्ही केवळ माती आहोत. याच्या पलीकडे जाऊन अजून देवाच्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? आमची क्षणभंगुरता कशी आहे? आम्ही गवतासारखे आहोत, जे आज तरारून वाढलेलं आहे, ज्याची शोभा आज खूप चांगली आहे. वनातील फुलाप्रमाणे तो फुलतो आणि मग वारा म्हटलेला आहे, ऊन देखील नाही. वारा त्याच्यावरून आला, वारा त्यावरून गेला म्हणजे ते नाहीसे होते आणि त्याचा त्या ठिकाणाशी पुन्हा काही संबंध येत नाही. माझ्या प्रियांनो, म्हणून देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे काय? वचन 1 आणि 2, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. धन्यवाद म्हणजे काय? त्याचे उपकार मानणे. हे माझ्या सर्व अंतरामा त्याचा धन्यवाद कर. आम्ही परमेश्वराचे आभार मानायला पाहिजे. आणि पुष्कळ वेळेस आम्ही आभार मानण्याच्या गोष्टी विसरतो. कोणी कोणी आभार मानायला पाहिजे? अजून पुढच्या वचनामध्ये वचन 20, 21 आणि 22, त्याच अध्यायामध्ये वचन 20, 21 आणि 22 मध्ये काय म्हटलेलं बघा. कोणी कोणी आभार मानायला पाहिजे? ओहो परमेश्वराच्या दूतांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. वचन 21 मध्ये म्हटलेलं आहे, ओहो परमेश्वराचा सर्व सैन्यांनो, परमेश्वराचा धन्यवाद करा. आणि वचन 22 मध्ये असं म्हटलेलं आहे, सर्व प्रकारची जे सृष्ट पदार्थ आहे त्या सर्व सृष्ट पदार्थ हो तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा. आम्ही परमेश्वराचा धन्यवाद करणे गरजेचं आहे, कारण की परमेश्वराचे उपकार आमच्या जीवनामध्ये आम्ही अनुभवलेले आहेत. आणि मग वचन 2च्या शेवटच्या भागामध्ये काय म्हटलेलं आहे? त्याचे सर्व उपकार विसरू नको. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. आम्ही आभार मानायला पाहिजे असं देवाच्या वचनामध्ये पुष्कळ वेळेस शिकवलेलं आहे. आणि आभार मानण्याचे पुष्कळ फायदे आहेत आणि याच्याविषयी मी थोडासा अभ्यास करत होतो आणि मग काही गोष्टी मी शोधण्याचा प्रयत्न केला. आणि इंटरेस्टिंग आहे, जेव्हा जेव्हा आमच्यामध्ये कृतज्ञतेची वृत्ती असते, म्हणजे आभार मानण्याची वृत्ती असते, आभार मानण्यामुळे सायंटिस्ट जे काही मेडिकल सायन्स आहे ते मेडिकल सायन्स असं सांगतं की आभार मानल्यामुळे मनुष्य तणावमुक्त होतो आणि आनंदित राहण्यास त्याला मदत होते. तणावमुक्त होतो म्हणजे टेन्शन मुक्त होतो आणि आनंदित राहण्यासाठी मदत होते. हा पहिला फायदा आहे आभार मानण्याचा. दुसरा फायदा असा आहे, मनुष्य आनंदित राहिल्यामुळे त्याची रोग प्रतिकारक क्षमता वाढते. आम्ही इम्युनिटी वाढवण्यासाठी या दिवसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या औषधांचा वापर करतो आणि जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये या दिवसांमध्ये सी विटॅमिन गोळी असते. सी विटॅमिन इम्युनिटी वाढवण्यासाठी. सायंटिस्ट सांगतात की जर तुम्हाला रोग प्रतिकारक क्षमता वाढवायची असेल, आधी आभार माना, मग तुम्ही तणावमुक्त व्हाल, तुम्हाला आनंदित राहण्यास मदत होईल आणि तुमची इम्युनिटी वाढेल, रोग प्रतिकारक क्षमता वाढेल. अजून पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे की कृतज्ञतामुळे रक्तदाब कंट्रोल मध्ये राहण्यास मदत होते. ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी आम्ही काय काय करत नाही. सायन्स काय सांगत आहे? सायन्स सांगत आहे आभार माना. आणि अजून काय म्हटलेलं आहे, तुम्ही जर आभार मानण्याची वृत्ती बाळगतात तर तुमचे नातेसंबंध सुधारतात, रिलेशनशिप मध्ये इम्प्रूव्हमेंट होतं. घरातील नातेसंबंध, समाजातील नातेसंबंध, इतर लोकांसंगती जिथे आम्ही काम करतो तिथलचे नातेसंबंध.
इम्प्रूव्ह होतात आभार मानल्यामुळे. आणि शेवटची गोष्ट फार इंटरेस्टिंग आहे. सायन्स असं सांगतं, जर तुमच्यामध्ये आभार मानण्याची वृत्ती आहे तर कृतज्ञ वृत्तीने लवकर म्हातारपण येत नाही. किती इंटरेस्टिंग आहे. आभार मानल्यामुळे लवकर म्हातारपण येत नाही. आता या ज्या काही सगळ्या गोष्टी आहेत या सायन्सने सांगितलेल्या आहेत, परंतु सायन्सने सांगण्याच्या आधी देवाच्या वचनामध्ये ते आधीच सांगून ठेवलेले आहे. हा, म्हणून देवाला असं वाटतं की आम्ही कृतज्ञ वृत्तीचे असायला पाहिजे, आम्ही आभारी असायला पाहिजे. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस, त्याचे सर्व उपकार विसरू नको. आम्ही आभार मानल्यामुळे या प्रकारे सायन्स सांगते की तुमचे पुष्कळ फायदे आहेत. इम्युनिटी सिस्टम वाढते, तुमचा ब्लड प्रेशर कंट्रोल होतो, तुम्हाला लवकर म्हातारपण येत नाही, अशा पुष्कळ गोष्टी आहेत. म्हणून आम्ही आभार मानायचे विसरायला नाही पाहिजे असं सायन्स सांगतं. देवाच्या वचनामध्ये देखील त्याला दुजोरा दिलेला आहे की आम्ही कृतज्ञ वृत्तीचे असायला पाहिजे, आम्ही आभार मानणे विसरू नये. परंतु हा मनुष्याचा स्वभाव आहे की आम्ही आभार मानायला विसरतो, किंवा विसरणे हा मनुष्याचा स्वभाव आहे. काही काही वेळेस आम्ही खरंच विसरतो, कारण की त्या गोष्टीला आम्ही गांभीर्याने घेत नाही, सिरियसली घेत नाही. काय काय वेळेस आम्ही जाणीवपूर्वक विसरतो. मराठीमध्ये काय एक म्हण आहे, गरज सरो वैद्य मरो. माहिती आहे का तुम्हाला, गरज सरो वैद्य मरो. अजून एक दुसरी म्हण आहे, लहान लेकरांसाठीची ही म्हण असते, कामापुरता मामा. हा मनुष्य स्वभाव आहे. ज्या वेळेस आम्हाला गरज असते तेव्हाच आमचं वागणं आणि गरज संपल्यानंतरचं आमचं वागणं याच्यामध्ये फरक असतो. देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे आम्ही कृतज्ञ असायला पाहिजे, आम्ही आभारी वृत्तीचे असायला पाहिजे. थँक्स गिव्हिंग आम्हाला करण्याची गरज आहे, आम्ही आभार मानत राहण्याची गरज आहे. आम्ही देवाचे विशेष करून आभार मानायला पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. परंतु तो देव जो आमच्या दृष्टीला दिसत नाही, आमच्या डोळ्यांना जो देव दिसत नाही, त्याचे जर आम्ही आभार मानतो असं आम्ही म्हणत असेल आणि आमच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा आम्ही आभार मानत नाही, तर आम्ही खोटे आहोत. इथून सुरुवात आहे, आमच्या घरातून सुरुवात आहे, आमच्या समाजातून सुरुवात आहे, आम्ही जिथे काम करतो तिथून सुरुवात आहे, आणि मग देवाचे आभार मानण्याचा आम्ही प्रयत्न करूया. प्रियांनो, लक्षात ठेवा, आभार मानणे काही लोकांना एवढं कठीण का जातं, मला या गोष्टी काही समजत नाही. का जातं आभार मानणे कठीण का जातं? आमच्यासाठी कोणी काही उपकार केले असतील तर त्याचे आभार मानणे ही सहज प्रवृत्ती आहे. कोणीतरी उपकार केले असतील आमच्यावरती, त्याचे आभार मानणे ही सहज प्रवृत्ती आहे, म्हणजे सहज रीतीने त्या गोष्टी घडून यायला पाहिजे. परंतु या बाबतीमध्ये मनुष्य अजून उणा आहे, मनुष्य अजून उणा आहे. देवाविषयी देखील आमचं असंच आहे. देवाने मागील दिवसामध्ये आमच्या जीवनामध्ये ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या करून, त्या गोष्टी आठवून आम्ही सहज देवाचे आभार मानावे अशी आमच्या परमेश्वराची इच्छा आहे. जेव्हा जेव्हा आम्ही प्रार्थनेला बसतो तेव्हा तेव्हा आम्ही किती वेळा देवाचे आभार मानतो. आभार आभार आभार, देवाचे आभार मानण्याची गरज आहे. जर देवाचे आभार मानण्याची गरज आहे तर मग आम्ही का आभार मानणार? मग देवाने आमच्या मागच्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टी केलेल्या आहेत त्या आठवण्याची गरज आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. आम्ही जेव्हा जेव्हा आभार मानणे नेमकं कठीण केव्हा जातं, जेव्हा जेव्हा आम्ही कठीण प्रसंगाला सामोरे जातो ना, तेव्हा आम्ही आभार मानू शकत नाही. आणि आम्ही का आभार मानू शकत नाही? कारण की आता आम्ही ज्या कठीण प्रसंगातून जात आहोत त्या कठीण प्रसंगातून आता जात आहोत तेव्हा मागच्या कठीण प्रसंगातून देवाने आम्हाला कसं बाहेर काढलं हे आम्ही विसरतो. आता आम्ही एखाद्या आजारातून जात आहोत, मागच्या आजारातून परमेश्वराने आम्हाला कसं बाहेर काढलं हे आम्ही विसरतो. म्हणून आता आजारपणात आम्ही देवाचे आभार मानू शकत नाही. एखाद्या वाईट परिस्थितीतून आता आम्ही जात आहोत, जे आम्ही एक्सपेक्टेड केलं नव्हतं, ज्या गोष्टींची आम्ही अपेक्षा केली नव्हती, अशा गोष्टीतून आता आम्ही जात आहोत. आणि अशा दिवसात आम्ही देवाचे आभार मानू शकत नाही, कारण की मागच्या दिवसात देवाने आम्हाला अशाच परिस्थितीतून कसं बाहेर काढलं हे आम्ही विसरतो. प्रियांनो, लक्षात असू द्या, आम्ही जेव्हा जेव्हा देवाचे आभार मानण्याचा प्रयत्न करतो, देवाच्या सगळ्या चांगुलपणाच्या गोष्टी आमच्या लक्षात राहतात. आणि तेव्हा जेव्हा केव्हा आमच्या जीवनामध्ये संकट निर्माण होतं
तेव्हा आम्हाला त्या संकटांना सामोरे जाण्यासाठी मागच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्यासाठी अभिवचनाच्या अशा बनतात. म्हणून स्तोत्र 124 मध्ये आम्ही वाचून घेतलं, सुरुवातीला मी स्तोत्र 124 मध्ये वाचून घेतलेलं होतं. या ठिकाणी दावीद राजा काय सांगत आहे, आम्ही आज जे काही जिवंत आहोत ही परमेश्वराची दया आहे, म्हणून आम्ही परमेश्वराचे आभार मानतो. स्तोत्र 124 मध्ये काय म्हटलेलं आहे, आता इस्रायलाने म्हणावे की जर परमेश्वर आमचा पक्षाचा नसता, तेव्हा जेव्हा लोक आमच्यावरती उठले, जर परमेश्वर आमचा पक्षाचा नसता, लोकांचा क्रोध आमच्यावरती भडकला, त्यावेळेस कदाचित त्यांनी आम्हाला जिवंत जाळून टाकले असते, जिवंत गिळून टाकले असते. या प्रकारे की जलाशयाच्या लोंढा मोठी लाट ज्या प्रकारे यावी, पूर ज्या प्रकारे यावा, सुनामी ज्या प्रकारे यावी, त्या प्रकारे आमच्यावरती संकट चढून आलं. जर परमेश्वराने आमचं सहाय्य केलं नसतं तर कदाचित आम्ही आज जिवंत राहू शकलो नसतो. म्हणून वचन 8 मी वाचताना रिपीट वाचलं होतं, आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता जो परमेश्वर, त्याच्या नावामुळे आम्हाला सहाय्य प्राप्त होते. हालेलुया. तो परमेश्वर आमचं सहाय्य करतो, परंतु आम्ही पुष्कळवेळेस त्याच्या या गोष्टी विसरतो. या स्तोत्रामध्ये इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये देखील वचन 7 मध्ये सांगितलेलं आहे, त्याने आपले मार्ग मोशेला आणि आपले कृत्य इस्रायलाच्या वंशजांना विदित केले. इस्रायल लोक देखील आभार मानण्याच्या बाबतीमध्ये उणे पडत होते. ही मनुष्य प्रवृत्ती आहे. जेव्हा गरज असते तुम्ही प्रार्थना करता, एक दिवस नाही तुम्ही कंटिन्यू प्रार्थना करतात. अजून जर तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळत नसेल, तुम्ही दुसऱ्यांना प्रार्थना शेअर करतात, कंटिन्यू प्रार्थना करतात. दुसऱ्यांना प्रार्थना करून अजून शेअर करून जर तुम्हाला अजून प्रार्थनेचं उत्तर मिळत नसेल, तुम्ही उपवास आणि प्रार्थना करा. म्हणजे ज्या गरजा आहेत, अडचणी आहेत, त्यांच्यासाठी आम्ही वाटेल त्या गोष्टी करून ते मागण्याचा प्रयत्न करतो. आणि जेव्हा त्या गोष्टी आम्हाला मिळतात, विचार करा किती वेळा आम्ही देवाचे आभार मानतो. कदाचित ज्या दिवशी आम्हाला ती गोष्ट मिळाली असेल त्या दिवशी आम्ही बसतो आणि आभार मानतो, विषय संपला. आभार आभार आभार. माझ्या प्रियानो, इस्रायल लोकांच्या बाबतीमध्ये देखील असंच होतं. आणि म्हणून स्तोत्रकर्ता त्या गोष्टीची आठवण करून देत आहे. मिस्र देशातून त्यांची कशी सुटका केली, रानाच्या दरम्यान परमेश्वराने त्यांचा सांभाळ कसा केला, वाटेमध्ये अग्निस्तंभ आणि मेघस्तंभ यांच्याद्वारे परमेश्वराने त्यांचं कसं मार्गदर्शन केलं, अभिवचनाच्या देशामध्ये आणून जो देश त्यांचा नव्हता तो देश त्यांच्या मालकीचा कसा करून दिला. या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा ऐकतो त्यावेळेस आम्हाला कळतं की इस्रायल राष्ट्र हे एक चमत्कारिक राष्ट्र होतं. म्हणजे पूर्वीच्या दिवसामध्ये परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये या प्रकारे अद्भुत गोष्टी केलेल्या आहेत, ज्या गोष्टी आम्ही जेव्हा आठवतो तेव्हा आम्हाला कळतं की आता सध्याची जी आमची गरज आहे ती गरज मागे जो काय पुरवठा केलेला आहे त्याच्यापेक्षा मोठी नाही. तरी देखील आम्ही सध्याच्या गरजेमध्ये, सध्याच्या अडचणीमध्ये आम्ही घाबरून जातो आणि आम्ही फार विचलित होतो. म्हणून देवाच्या वचनातून मी मागच्या टायमाला बोलत असताना सांगितलं की अशा काही गोष्टी आमच्या आजूबाजूला घडतील, आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये घडतील. घाबरून जाऊ नका, निराश होऊ नका आणि गिव्ह अप करू नका, फार चलबिचल होऊन जाऊ नका. जो तुमच्या संगती आहे आणि जो तुमच्यामध्ये आहे तो या सर्व समस्या, सर्व अडचणी, सर्व रोगराई आणि सर्व काही संकटे यांच्या पलीकडचा आहे. हालेलुया. आहे तुमचा याच्यावरती भरोसा? माझ्यामध्ये जो आहे तो या जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे याच्यावरती तुमचा विश्वास? जर याच्यावरती तुमचा विश्वास असेल तर मागण्यापेक्षा आम्ही आभाराकडे अधिक लक्ष देऊया. मागील जीवनामध्ये परमेश्वराचा जो चांगुलपणा आहे त्याचा आम्ही जेव्हा आभार मानण्याच्या द्वारे आम्ही जेव्हा त्या गोष्टी आठवतो त्यावेळेस हा एक विशेष फायदा आमच्या जीवनामध्ये होतो. भूतकाळामध्ये आम्ही अनुभवलेले देवाचे जे विश्वासूपणा आहे हे भविष्य काळामध्ये आमच्यासाठी अभिवचन असं बनतं. कसं? आम्ही आमच्या जेव्हा लक्षामध्ये असतं की तेव्हा परमेश्वराने माझ्यासाठी हे केलेलं आहे, लक्षात असतं तर आम्हाला कळतं तर मग आता देखील तो करेल. तेव्हा परमेश्वराने माझी गरज पुरवली, आता गरज आहे, आता देखील पुरवेल परमेश्वर. तेव्हा परमेश्वराने माझा आजार बरा केला, आता आजार आहे, आता देखील परमेश्वर माझा आजार बरा केला. तेव्हा परमेश्वराने माझ्या शत्रूंवरती विजयी होण्यासाठी माझं सहाय्य केलं, परमेश्वर आता देखील माझं सहाय्य करेल. तेव्हा परमेश्वराने माझ्या रागावरती नियंत्रण करण्यासाठी मला शक्ती पुरवली,
आता देखील त्याचं कंट्रोल माझ्यावरती. हे अभिवचन म्हणजे भूतकाळातील आम्ही अनुभवलेले देवाचे विश्वासूपण हे वर्तमान काळात आणि भविष्य काळामध्ये देखील ते आमच्यासाठी अभिवचन असं ठरत. म्हणून आम्हाला त्याचे आभार मानत राहण्याची गरज आहे. त्याने मागच्या दिवसात आमच्यासाठी काय केलं या गोष्टी आमच्या लक्षात आम्हाला ठेवण्याची गरज आहे. प्रियांनो, जर त्याला आम्हाला वाऱ्यावरती सोडून देण्यासाठी किंवा आम्हाला कुठेतरी डांबून ठेवण्यासाठी मागच्या दिवसातून आम्हाला इथपर्यंत आणलेलं नाही. त्याचं जीवन देण्यासाठी, त्याचं सार्वकालिक जीवन देण्यासाठी आणि आम्हाला ते फ्रीडम देण्यासाठी परमेश्वराने पाचारण केलेलं आहे. म्हणून तो आम्हाला असंच सोडून देणार नाही. तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये असाल त्याच्यातून तो तुम्हाला काढल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या परिस्थितीमध्ये देवाचे आभार माना. करिंथकरास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 10. करिंथकरास दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि वचन 10 याच्यामध्ये पौल असं म्हणतो, त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हाला ह्या पुढेही सोडविल अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. हालेलुया. त्याने भूतकाळामध्ये आम्हाला मोठ्या प्राण संकटातून सोडवलं, आता तो सोडवत आहे आणि ह्या पुढेही तो आम्हाला सोडवेल अशी आमची आशा आहे. आणि ती आशा आम्हा प्रत्येकाची असावी. तो भरोसा आम्हा प्रत्येकाचा असावा. आणि म्हणून आम्ही देवाचे आभार मानत राहूया. या स्तोत्र संहितामध्ये आम्ही आभार मानावे अशा काही गोष्टी परमेश्वराने त्याच्या वचनामध्ये नमूद करून ठेवलेल्या आहे दाविदाच्या द्वारे. तर कोणत्या कोणत्या गोष्टीचे आम्ही विशेष आभार मानायला पाहिजे त्याच्याविषयी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि हे त्याच्या आमच्यावरती केलेले त्याचे उपकार आहेत. म्हणून वचन 2च्या बी पार्ट मध्ये सांगितलेलं आहे, त्याचे सर्व उपकार विसरू नको. आणि काही ठराविक उपकारांची यादी या ठिकाणी दिलेली आहे. वचन 30 आणि पहिल्या भागामध्ये वचन 3 आणि पहिल्या भागामध्ये काय दिलेलं आहे, तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो. पापांची क्षमा हे पहिले आणि सर्वात महत्वाची गोष्ट आहे. हा पहिला उपकार आणि सगळ्यात महत्वाचा उपकार. उपकार म्हणजे काय, आम्ही त्या गोष्टीसाठी पात्र नव्हतो, परंतु ती गोष्ट आमच्यासाठी त्याने केली. आता जेव्हा धन्यवाद म्हणतो, धन्यवाद म्हणजे आभार मानणे. आभार मानणे, थँक्स गिव्हिंग हा जो इंग्लिश शब्द आहे, त्याला मराठीतला जो शब्द आहे आभार हा एक शब्द आहे, परंतु त्याला पर्यायी एक दुसरा शब्द आहे जो फार चांगला आहे. कोणता शब्द तुम्हाला माहिती आहे का? उपकार मानतो. उपकार मानतो हा त्याला पर्यायी शब्द आणि फार चांगला. उपकार मानतो म्हणजे काय, तू माझ्यावरती जो उपकार केलेला आहे ना त्याच्याविषयी मी ऋणी आहे. थँक्स गिव्हिंग. आणि मराठी फार जबरदस्त शब्द आहे. परमेश्वराने आमच्यावरती काय उपकार केलेला आहे आणि त्यातला पहिला उपकार काय आहे, त्याने आमच्या पापांची क्षमा केलेली आहे. आणि आम्हाला हे विसरता कामा नये, कारण की ही फार मोठी गोष्ट त्याने आमच्या जीवनासाठी केलेली आहे. आणि जर त्याने आमच्या पापांची क्षमा केलेली आहे ही गोष्ट आम्ही विसरतो, पहिला महत्वाचा धोका त्याच्यासाठी काय आहे, त्याने आमच्यावरती हा जो उपकार केलेला आहे की प्रभू येशूच्या द्वारे देवाने आमच्या पापाची क्षमा केलेली आहे, ही गोष्ट जर आम्ही विसरतो तर आम्ही क्षमा जवळ असताना देखील अक्षमेमध्ये जीवन जगतो. क्षमा जवळ असताना अक्षमेमध्ये जीवन जगतो. म्हणून आम्ही जेव्हा प्रार्थना करतो रोज आणि रोज, तुमच्या पापांची क्षमा देवाने केली आहे त्याच्याविषयी आभार माना. रोज आभार माना. जितक्यांदा आभार मानता येईल तितक्यांदा आभार माना. पापांची क्षमा जोक नाही, पापांची क्षमा मजाक नाही, पापांची क्षमा चलतायचं असंच होऊन गेलं असं नाही. पापांच्या क्षमेसाठी जुन्या करारामध्ये देवाने जो नियम लावून दिलेला तो फार कठीण होता, बळी अर्पण करण्याचा नियम. आणि हा देखील सर्व पापांसाठी आम्ही एकचदा बळी अर्पण करू शकत नव्हतो. आज बळी अर्पण केला असेल तर इथून मागच्या पापांची क्षमा होत असेल, परंतु बळी अर्पण केल्यानंतर संध्याकाळी माझ्याकडून अजून दुसरं पाप होऊ शकतं, उद्या अजून दुसरं पाप होऊ शकतं. किती बळी अर्पण करणार, किती बळी अर्पण करणार. आणि जर तुम्ही बळी अर्पण करत नाही, रक्त सांडत नाही, तर पापांची क्षमा होणार नाही. आता लक्षात येत आहे का पापांची क्षमा किती मोठी गोष्ट परमेश्वराने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये केलेली आहे. एकदाच त्याच्या पुत्राला वधस्तंभावरती त्याने बळी म्हणून अर्पण केलंय, एकदाच ते रक्त सांडलेलं आहे. आता विश्वासाच्या द्वारे आमच्या पापांची क्षमा होते,
आम्हाला येथून पुढे बळी अर्पण करण्याची गरज राहिलेली नाही. एवढी मोठी गोष्ट. आभार किती वेळा मानतो आम्ही? आम्हाला रोज 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 आभार मानण्याची गरज आहे. किती किती ओझं होतं आमच्यावरती नियमशास्त्राच्या द्वारे, ते ओझं त्याने काढून टाकलेलं आहे. विश्वासाच्या द्वारे सर्व पापांची क्षमा त्याने केलेली आहे. रोज आभार मानण्याची गरज आहे. आणि म्हणून जर तुम्ही विसरलात तर जवळ पापांची क्षमा असताना देखील आम्ही पापामध्येच असतो, क्षमेमध्ये जीवन जगत नाही. हे असं आहे, काही लोक स्वतःच्या गाडीमध्ये बसून पण बॅग एकतर मांडीवरती घेतील किंवा डोक्यावरती घेऊन असे बसलेले लोक तुम्ही बघितलेले आहे का? तुम्ही स्वतःच्या गाडीत बसतात आणि तुमच्याकडचं लगेज पण तुम्ही स्वतःच घेऊन बसतात. गाडीत कुठेतरी ठेवून द्यावं, डिक्कीमध्ये ठेवावं, मागच्या सीटवरती कुठे ठेवावं, परंतु स्वतः घेऊन बसतात. म्हणजे आहे सुविधा तरी देखील ओझं स्वतः घेऊन बसतात. याच्याविषयी आपल्याकडे एक प्रसिद्ध उदाहरण आहे आजीबाईचं ना. ती आजीबाई चाललेली होती वाटेने डोक्यावरती ते लगेज घेऊन, आणि मग मागून बैलगाडीवाले बाबा येतात आणि बाबांनी बघितलं की आजीबाई चाललेले आहेत आणि आजीबाईंना सांगितलं की बाई तुम्ही बैलगाडीमध्ये बसा आणि मग मी तुम्हाला पुढे सोडतो, कारण की तुमच्याकडे ओझं आहे. आणि मग आजीबाई बैलगाडीमध्ये बसल्या आणि बैलगाडी हाकत असताना बाबांना मागून थोडस कणण्याचा आवाज आला. थकवामुळे जो आवाज येतो कणणे, तर थकव्याचा आवाज आला, कणण्याचा आवाज आला. म्हणून बाबांनी मागे वळून पाहिलं, आजीबाई बैलगाडीमध्ये बसलेल्या होत्या आणि तिच्या डोक्यावरती जे गाठोडं होतं ते डोक्यावरतीच घेऊन बसली होती. का आमच्या पुष्कळांची हीच हालत आहे. आमच्या जवळ क्षमा आहे, आमच्या जवळ तो देव आहे, परंतु त्या क्षमेला आम्ही अजून स्वीकारलेलंच नाही. ते स्वतःच्या डोक्यावरतीच घेऊन आम्ही चाललेलो आहे. का? कारण की आमच्या पापांच्या क्षमेला आम्ही विसरतो आणि ते विसरता कामा नये. आणि आम्ही कसं विसरणार नाही? आम्हाला रोज रोज त्याच्याविषयी आभार मानण्याची गरज आहे. दुसरा उपकार त्याने काय केलेला आहे? त्याच वचनामध्ये पुढे म्हटलेलं आहे, तो तुझे सर्व रोग बरे करीतो. देवाने आपल्याला बरे केले आहे, त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करण्याची गरज नाही आम्हाला, किंवा त्या गोष्टीकडे आम्ही दुर्लक्ष करू नये. ती लक्षात ठेवून आम्हाला देवाचे आभार मानण्याची गरज आहे. भूतकाळात आम्ही बरे झालो, ती गोष्ट आम्ही रोज रोज आभार मानणार किंवा जेव्हा जेव्हा आम्ही आठवून त्याचा आभार मानणार. वर्तमानामध्ये जर तशाच परिस्थितीला आम्ही सामोरे जात असणार, आमच्यासाठी अभिवचन आहे, प्रॉमिस आहे. परमेश्वर आम्हाला सांगेल की मी तेव्हा तुला बरं केलं ना, मग आता मी तुला बरं करू शकत नाही का? आता देखील मी तुम्हाला बरं करू शकतो. आणि त्याच्यामुळे आमच्यातला विश्वास जागृत होतो, आमचा विश्वास बळावतो. आणि देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा मी विश्वासाने प्रार्थना करतो, ती परमेश्वर तुमच्यासाठी मान्य करतो. आमेन. आणि म्हणून तो तुमचे रोग बरे करीतो आणि त्याने तुमचे रोग बरे केलेले आहेत, हे आम्ही विसरता कामा नये. आता रोग बरे केलेले आहे. काही लोक कदाचित शारीरिक आजाराने कधीच आजारी पडला नसाल, परंतु हे नुसतंच शारीरिक व्याधींविषयी सांगितलेलं नाही आहे. त्याने आमचे सर्व व्याधी त्याच्यावरती टाकले असं म्हटलेलं आहे. हे नुसतंच काही शारीरिक आजाराची व्याधी, शारीरिक व्याधींविषयी सांगितलेलं नाही, शारीरिक रोगांविषयी सांगितलेलं नाही. सर्व प्रकारचे व्याधी. काही मनुष्य, काही लोक असे असतात, त्यांना असे आजार असतात जे त्यांच्या घरातल्या लोकांना देखील माहिती नसतात, त्यांच्या प्रिय लोकांना देखील माहिती नसतात. कदाचित मानसिक आजार असू शकतात, वाईट मानसिकता असू शकते, वाईट सवयी असू शकतात, ज्या फक्त त्यांनाच माहिती असतात, ज्यांना त्या आजाराने ग्रासलेला आहे. अशा सर्व वाईट सवयी, वाईट मानसिकता, अशा सर्व व्याधी परमेश्वराने आमच्या बऱ्या केलेल्या आहेत. आणि म्हणून आम्ही त्याचे रोज आणि रोज आभार मानायला पाहिजे. जितक्याने प्रभू येशूवरती विश्वास ठेवलेला आहे त्या सगळ्या लोकांना देवाने या सर्व व्याधीतून मुक्त केलेलं आहे आणि ते व्याधीमुक्त असे प्रजा आज या ठिकाणी तुम्ही आहात. हालेलुया. आणि त्याच्यावरती विश्वास जर असेल तर तुमच्या आजारपणातून तुम्ही बरे झालेले आहेत याच्याविषयी रोज रोज आभार माना, रोज आभार माना. जन्मापासून तर आतापर्यंत तुम्ही लिस्ट तयार करा, किती वेळा आजारी पडला त्याची लिस्ट तयार करा,
किती वेळा तुम्ही त्या आजारांसाठी प्रार्थना केली आणि प्रार्थनेमुळे परमेश्वराने तुमचे आजार बरे केले, त्याची लिस्ट तयार करा आणि देवाचे आभार माना. आणि मग तुम्ही सांगा की प्रार्थना करण्यासाठी तुमच्याकडे वेळ किती राहतो. वेळ पुरणार नाही. तुम्ही प्रार्थनेमध्ये अधिक अधिक वाढत जाणार. आणि जेव्हा जेव्हा आम्ही देवाचा धन्यवाद करतो, देवाचा आभार मानतो, परमेश्वर आमची जीवने अधिक आशीर्वादित करतो. पुढे तिसरा जो आशीर्वाद आहे किंवा तिसरा जो उपकार आहे परमेश्वराने, असं म्हटलेलं आहे 4थ्या वचनामध्ये, तो तुझा जीव विनाश गर्तेतून उद्धार येतो. परमेश्वराने आमचा उद्धार केलेला आहे. आम्हाला मरणातून जीवनात पण परमेश्वराने आणलेले आहे. आता या ठिकाणी परमेश्वराने जी किंमत मोजलेली आहे आमचा उद्धार करण्यासाठी, परमेश्वराने आमच्यामध्ये जी गुंतवणूक केलेली आहे, या गोष्टीचा विचार करण्याची गरज आहे. आणि मग त्यानुसार परमेश्वराचे आम्हाला आभार मानण्याची गरज आहे. आम्हाला सोडवण्यासाठी परमेश्वराने, आमचा उद्धार करण्यासाठी परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. आणि त्या एकुलत्या एक पुत्राला वधस्तंभावर खिळून मारण्याच्या द्वारे ती किंमत त्याने मोजलेली आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, आमचा जीव वाचवण्यासाठी परमेश्वराने त्याच्या एकुलत्या एका पुत्राचा जीव घेतला. हा शब्द थोडासा वेगळा वाटतो, परंतु ते ऍक्च्युअली तसंच आहे. खऱ्या अर्थाने तसंच आहे. आमचा जीव पापामुळे आम्ही मरणार होतो. तो जीव आता पापामुळे मरू नये म्हणून आमचा जीव वाचवण्यासाठी देवाने त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याचा जीव घेतला. आता ही जी किंमत दिलेली आहे या, आणि आमच्यामध्ये त्याने ही जी गुंतवणूक केलेली आहे, या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जर या प्रकारे परमेश्वराने आमच्यावरती दया केलेली आहे, प्रीती केलेली आहे, तर तुम्ही आता ज्या परिस्थितीतून जात असाल त्या परिस्थितीत तो तुम्हाला तग धरण्यासाठी सहाय्य करणार नाही का? या परिस्थितीमध्ये तो तुमचं संरक्षण करणार नाही का? सांभाळ करणार नाही का? निश्चित करेल. घाबरू नका, देवाचे आभार माना. ज्या परिस्थितीमध्ये तुम्ही आहात त्या परिस्थितीमध्ये तुम्ही देवाचे आभार माना. ही तिसरी गोष्ट, विशेष करून आम्ही देवाचा आभार मानावे, उपकार मानावे, कारण की त्याने आमचा जीव विनाश गर्देतून उद्धारलेला आहे. त्याने आम्हाला मरणातून जीवनामध्ये आणलेलं आहे. चौथी महत्वाची गोष्ट परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये केली, त्याचा उपकार तो आहे, तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालितो. मुकुट काय आहे? अशी गोष्ट आहे ज्या गोष्टीला आम्ही अभिमानाने मिरवायला पाहिजे. अभिमान. आता जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होतात, विशेष करून जर तुम्ही सौंदर्य स्पर्धेमध्ये सहभागी होत असाल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही विजय मिळवला असेल आणि इंटरनॅशनल लेवलची स्पर्धा असेल, तर मग तुमच्यावरती एक मुकुट ठेवण्यात येतो आणि तो मुकुट तुमचा गौरव असतो. तो मुकुट तुमच्यासाठी सन्मान असतो. तुम्ही त्याची प्रौढी मिळवतात की हा मुकुट मी मिळवलेला आहे. आता देवाच्या वचनामध्ये बघा, देवाने आमच्या डोक्यावरती कशाचा मुकुट ठेवलेला आहे? तो तुला दया व करुणा यांचा मुकुट घालतो. प्रियांनो, हे काय आहे? मागच्या दिवसामध्ये परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये अशा काही गोष्टींचा अनुभव दिलेला आहे ज्या गोष्टी आम्ही मिरवायला पाहिजे, ज्या गोष्टी आम्ही सांगायला पाहिजे. आम्ही कोणत्या गोष्टी मिरवतो? हा प्रश्न प्रत्येकासाठी आहे. तुम्ही स्वतः विचार करून घ्या. ज्या गोष्टी आम्ही मिरवायला पाहिजे त्या गोष्टी आम्ही मिरवत नाही, आणि ज्या गोष्टी आम्ही मिरवू नये त्या गोष्टी आम्ही मिरवण्याचा प्रयत्न करतो आणि आमची फसगत होते. का? कारण की ज्या गोष्टी आम्ही मिरवतो त्याच्यावरती आम्ही भरोसा करतो. आमच्याकडे मिरवण्यासारखं काय आहे? देवाच्या वचनात काय सांगितलेलं आहे? तुम्ही कोणत्या गोष्टी मिरवायला पाहिजे? काय आहे मिरवण्यासाठी? आम्ही माती आहोत आणि मातीला परत मिळणार, या गोष्टी आम्ही मिरवतो का? आम्ही रानातील गवत आहोत, रानातील फूल आहोत, त्याच्यावरून वारा आला तर पुन्हा त्या ठिकाणचा त्याचा संबंध येत नाही, या गोष्टी कशाची प्रौढी मिरवतो आम्ही? कशाचा अभिमान आम्ही बाळगतो? देवाच्या वचनामध्ये काय सांगितलेलं आहे? देवाने जी काही दया तुमच्यावरती केलेली आहे, परमेश्वराने तुमच्यावरती जी करुणा केलेली आहे त्याची प्रौढी मिरवा. माझी ही पात्रता नव्हती की माझ्या पापांची क्षमा व्हावी, देवाने त्याचा पुत्र पाठवला, याची प्रौढी मिरवा. देवाने मला मरणातून जीवनात आणलेला आहे, याची प्रौढी मिरवा. आणि याच्या पलीकडे अजून काही गोष्टी ज्या आहेत, देवाने माझ्या
जीवनामध्ये जे काही अडीअडचणी होत्या, गरजा होत्या, संकटे होते, आजार होते, त्याच्यातून बाहेर काढलेला आहे, त्याची प्रौढी मिरवा. जर अनुभव आहे तर आम्ही प्रौढी मिरवल्याशिवाय राहणार नाही, परंतु अनुभव नसेल तर आम्ही प्रौढी कशाची मिरवणार? ज्याला ज्याला अनुभव आला असेल कोणीही शांत बसणार नाही, कोणीही शांत बसणार नाही. ते सांगत सुटतील, ते सांगत सुटतील आणि थांबणार नाही. कारण काय? अनुभव आलेला आहे, अनुभव आलेला आहे. त्याच्या दयेचा अनुभव, त्याच्या कृपेचा अनुभव, आणि तो अनुभव तुमच्या डोक्यावरती परमेश्वराने मुकुट असा ठेवलेला आहे. त्याची प्रौढी मिरवा, त्याची प्रौढी मिरवा. सांगा लोकांना, माझी लायकी नसताना परमेश्वराने माझ्या पापांची क्षमा केली. मी कोण होतो, परंतु परमेश्वराने आज मला त्याच्या दयेने आणि कृपेने कोण बनवलेलं आहे हे लोकांना सांगण्याची गरज आहे. मी पूर्वी कसा होतो आणि आता कसा, आणि आता भविष्यामध्ये अजून कसा होणार. प्रौढी मिरवा, देवाच्या वचनाची प्रौढी मिरवा, तुमच्या पापांची क्षमेची प्रौढी मिरवा, तुमचा उद्धार केलेला आहे त्याची प्रौढी मिरवा, तुमच्या तारणाची प्रौढी मिरवा, तुम्ही देवाची लेकरं बनलेला आहात त्याची प्रौढी मिरवा. परमेश्वराने त्याचं वचन, त्याच्या संगती, देवा संगती डायरेक्ट कम्युनिकेशन करण्यासाठी त्याचं वचन दिलेलं आहे, त्याची प्रौढी मिरवा. रोज तुम्हाला जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक असा जो पवित्र आत्मा दिलेला आहे त्याची प्रौढी मिरवा. आम्ही कशाची प्रौढी मिरवतो? काय आहे आमच्याकडे प्रौढी मिरवण्यासाठी? काय प्रौढी मिरवण्यासाठी आहे? प्रियांनो, परमेश्वर या प्रकारे जे काही उपकार केलेला आहे त्याच्याद्वारे आमच्या संगती बोलत असताना आमचं आत्मपरीक्षण करूया. वचन 5 मध्ये पुढे अजून त्याचा एक उपकार आहे की तो आमचं जीवन, आमचं आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, हा देवाचा उपकार आहे. ही देवाची त्याच्या संतांसाठीची तरतूद आहे, त्याच्या लेकरांसाठीची तरतूद आहे. उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी, तो मी नव्हे, तो माझे आई वडील नव्हे, तो माझे शिक्षण नव्हे. कोण माझं आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो? तो. म्हणून माझे जीवन आहे ते गरुडासारखे नवीन होतं असं म्हटलेलं आहे. स्तोत्र 34 आणि 8. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, जो त्याच्यावर भाव ठेवतो तो पुरुष धन्य. त्याचा अनुभव घ्या. स्तोत्र 34:9. परमेश्वराचे पवित्र जन हो, त्याचे भय धरा, कारण त्याचे भय धरणाऱ्यांना काही उणे पडत नाही. परमेश्वर आमच्यासाठी तरतूद करतो, तो आम्हाला उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो. स्तोत्र 34 आणि 10. तरुण सिंहांनाही वान पडेल, तरुण सिंहांनाही वान पडते व त्यांची उपासमार होते, पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या वस्तूची वान पडत नाही. आता तरुण सिंह याचा अर्थ काय आहे? त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे सामर्थ्य आहे, तो मिळवू शकतो, त्याच्या गरजा स्वतःहून तो पूर्ण करू शकतो. परंतु देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे तो मिळवू शकतो, परंतु तरी देखील त्याची उपासमार होऊ शकते. पण परमेश्वराला शरण जाणाऱ्यांना कोणत्याही चांगल्या गोष्टीची वान पडत नाही. ही त्याची आमच्यासाठीची तरतूद आहे आणि हा आमच्या जीवनात त्याचा उपकार आहे आणि त्याच्याविषयी आम्ही त्याचे आभार मानावे, त्याचे उपकार मानावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. ज्या आम्ही त्याच्या पुरवठ्याच्या गोष्टींचा अनुभव घेतलेला आहे त्या सगळ्या आठवून देवाचे आम्ही आभार मानावे, ही देवाची इच्छा आहे. याच्यामध्ये स्तोत्र 37 आणि 25 तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल तर तुम्ही काढावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण की परमेश्वराच्या तरतुदीतील हे जे वचन आहे ते फार महत्वाचं आहे आणि त्याला तुम्ही अंडरलाईन करा, त्याच्यावरती तुम्ही विचार करा. स्तोत्र संहिता 37 आणि 25. आमचं आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करीतो, आमच्या जीवनात तो पुरवठा करतो, याच्याविषयी स्तोत्रकर्त्याचा अनुभव. तो काय सांगत आहे? मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो, तरी नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची संतती भिकेस लागलेली मी पाहिली नाही. हालेलुया, आमेन. काय
मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो. आयुष्य पाहिलेलं आहे मी, जीवन जगलेलो आहे मी. आणि या सगळ्या जीवनामध्ये, या सगळ्या आयुष्यामध्ये नीतिमान निराश्रित झालेला, नीतिमान देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणारा, नीतिमान निराश्रित झालेला किंवा त्याची लेकरं भिकेस लागलेली मी पाहिली नाही. आता माझ्या प्रियानो सांगा, आम्ही देवाचे किती आभार मानावे. एवढं मोठं प्रॉमिस, एवढा मोठा पुरवठा करण्याचं प्रॉमिस देवाने आम्हाला दिलं. केवळ माझंच नव्हे, जर तुम्ही देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करणारे आहात, देवाच्या दृष्टिकोनातून तुम्ही नीतिमान आहात, तर तो कधीही निराश्रित होणार नाही आणि त्याची लेकरं कधीही भीक मागणार नाही. या जगामध्ये सर्वच नावाने भिक्षा मागितली जाते, माझ्या येशूच्या नावाने कोणीही भिक्षा मागत नाही. हालेलुया. कारण की तो पुरवठा करणारा परमेश्वर आहे. त्याची प्रॉमिसेस खोटी नाही, त्याची अभिवचने खोटी नाही. त्याने प्रॉमिस केलेला आहे, अभिवचन दिलेलं आहे. त्याच्या संतांसाठीची तरतूद आहे. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थाने तृप्त करीतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. आणि हा उपकार आम्ही विसरू नये. आम्ही त्याचे आभार मानत राहावे अशी त्याची इच्छा आहे. आणि देवाचे हे उपकार आम्ही विसरू तर नयेच, परंतु या सगळ्या गोष्टी आम्ही जेव्हा करतो, याच्यातून परमेश्वर आम्हाला काही गोष्टी शिकवतो देखील. जेव्हा आम्ही त्याचे आभार मानत राहतो, तेव्हा मग या गोष्टीची आम्हाला जाणीव होते. पहिली गोष्ट, आम्ही जेव्हा त्याचे आभार मानत राहतो तेव्हा काय आम्ही शिकतो? पहिली गोष्ट आहे, या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या पुरवठ्याचा, या सगळ्या उपकाराचा स्रोत परमेश्वर आहे. या सगळ्या पुरवठा आणि उपकाराचा उगम परमेश्वर आहे, हे लक्षात ठेवून आम्ही त्याचा धन्यवाद करायला शिकतो. हालेलुया. मनुष्याकडून या गोष्टी नाही, कुठल्या संस्थेकडून या गोष्टी नाही, कुठल्या मदतीकडून या गोष्टी नाही, तर परमेश्वराकडून या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आहे. या गोष्टी आम्ही लक्षात ठेवून देवाचे आम्ही आभार मानायला शिकतो. त्या आम्ही स्वतः मिळवू शकत नाही, परंतु परमेश्वराकडून या गोष्टी आहे, म्हणून आम्ही देवाचे आभार मानतो. आमच्यात काहीतरी चांगलं आहे म्हणून नव्हे माझ्या प्रियांनो, आम्ही काहीतरी विशेष केलं म्हणून नव्हे, परंतु ही देवाची कृपा आमच्यावरती झाली म्हणून परमेश्वराने आमच्या अपराधांची क्षमा केलेली आहे. वचन 8 मध्ये काय म्हटलेलं आहे? परमेश्वर दयाळू व कृपाळू आहे, तो मंद क्रोध व दयामय आहे, तो सर्वदाच दोष देत राहणार नाही, तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमचं चांगुलपण नव्हे, आमच्यामध्ये काहीतरी विशेष होतं म्हणून नव्हे, परंतु ही देवाची कृपा आमच्यावरती आहे की त्याने आमच्या पापांची क्षमा केलेली आहे. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे म्हणून त्याने आमच्या पापांची क्षमा केली. तो मंद क्रोध आहे म्हणून आम्ही चुकत असताना देखील त्याने आमचं धीराने सहन केलं. तो सर्वदाच दोष देत राहत नाही आणि त्याचा क्रोध सर्व काळ राहत नाही, म्हणून आज देखील धीराने तो आमची वाट पाहतो. क्षमा परमेश्वराकडून आहे, पुरवठा परमेश्वराकडून आहे, सर्व जे काही चांगुलपणा आम्ही अनुभवत आहे ते परमेश्वराकडून आहे. या गोष्टी आम्ही शिकतो आणि मग आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो. पुढची गोष्ट, आम्ही जेव्हा परमेश्वराला धन्यवाद देत राहतो तेव्हा आम्हाला दुसऱ्या गोष्टीची जाणीव होते, ती ही देवाच्या या सर्व उपकारास आम्ही पात्र नाही हे देखील आम्ही आठवण ठेवतो. म्हणजे काय? आम्ही अधिक नम्र होत जातो. आम्ही किती कमी आहोत या गोष्टी आम्हाला कळतात आणि मग त्या प्रकारे आम्ही देवाचे आभार मानायला शिकतो. वचन 10 मध्ये काय म्हटलेलं आहे? आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हास शासन केले नाही, त्याने आमच्या दुष्कृत्यांच्या मानाने आम्हाला प्रतिफळ दिले नाही. आमची पात्रता नाही, परंतु ही त्याची दया आहे. म्हणून आमच्या पातकांच्या मानाने त्याने आम्हाला शिक्षा केली नाही. आम्ही जितके पापी होतो तेवढी शिक्षा त्याने केली नाही, जितकं वाईट होतो तेवढं त्याने आम्हाला प्रतिफळ दिलं नाही. आणि जर त्याने तसं करायला सुरुवात केली, जितकं पाप तेवढी शिक्षा, जितकं वाईट तेवढं प्रतिफळ, जर असं करायला परमेश्वराने सुरुवात केली तर त्याच्यासमोर कोण टिकाव धरेल? कोणीही टिकाव धरू शकत नाही. ही परमेश्वराची कृपा आमच्यावरती आहे, म्हणून आज आम्ही जिवंत आहोत, म्हणून आम्ही त्याची लेकरं गणली जातो, म्हणून आम्ही नीतिमान नसताना परमेश्वर आम्हाला नीतिमान गणतो. देवाची कृपा, त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमच्या जीवनामध्ये झालेली आहे. त्याच्या पुढे त्याच्या दयेचं प्रमाण किती आहे
त्याची प्रीती आमच्यावरती किती आहे त्याचं प्रमाण दिलेलं आहे. आणि मग ते प्रमाण लक्षात ठेवून देखील आम्ही देवाचे आभार मानल्याशिवाय राहत नाही. वचन 11, 12 आणि 13. कारण जसे पृथ्वीच्या वर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यांवर विपुल आहे. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. जसा बाप आपल्या मुलांवर ममता करतो तसा परमेश्वर आपले भय धरणाऱ्यांवर ममता करतो. आपल्या सर्वांना दयेची गरज असते, प्रत्येकाला कृपेची गरज असते. परंतु जेव्हा दुसऱ्यावरती ती कृपा करण्याची वेळ येते, दुसऱ्यावरती जेव्हा दया करण्याची वेळ येते, आम्ही न्यायाधीश बनतो. परमेश्वर आमच्यावरती कृपा करतो. आणि म्हणून वचन 11, 12 आणि 13 याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे परमेश्वर आमचे अपराध आमच्यापासून एवढे दूर केले की ते परत आमच्याकडे कधीच येणार नाही. आणि जसा बाप त्याच्या लेकरांवरती, म्हणजे कसं, ते चुकले तरी देखील शिक्षा करून बाप प्रीती करतच राहतो, त्या प्रीतीमध्ये खंड पडत नाही. आणि परमेश्वर देखील देवाच्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की एवढी मोठी दया तो आमच्यावर करत राहतो. म्हणून आम्ही देखील दुसऱ्यावर दया करण्याची गरज आहे. पुष्कळ वेळेस आम्ही लोकांचे आभार एवढ्यासाठीच मानत नाही. कारण काय? कारण की त्यावेळेस तो आमच्या संगती चांगला वागला म्हणून आम्ही त्याच्या संगती चांगले होतो. आणि आम्ही त्याच्या संगती चांगले होतो म्हणून त्यांनी आमच्यासाठी काहीतरी चांगलं केलं. आम्ही चांगले होतो म्हणून त्याने आमच्यासाठी काहीतरी चांगलं केलं. आणि आता आमचं त्यांच्या संगती पटत नाही म्हणून आम्ही त्यांचे आभार मानत नाही. देवाच्या बाबतीमध्ये तसं नाही. तो आमच्या संगती, आम्ही त्याच्या संगती पटो न पटो, परंतु आमचं धीराने सहन करत राहतो. कारण तो मंद क्रोध परमेश्वर आहे, तो दयामय परमेश्वर आहे. आणि म्हणून तो आमच्यावर दया करत राहतो. बापासारखी तो दया करत राहतो. आणि तो एवढी मोठी आमच्यावरती दया का करतो याचं कारण महत्वाचं आहे. आणि आधीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे, कारण की त्याला हे लक्षात आहे, त्याच्या हे लक्षात आहे. काय लक्षात आहे? वचन 14 मध्ये सांगितलेलं आहे, कारण तो आमची प्रकृती जाणतो. तो आमच्यावरती एवढी दया का करतो? कारण की तो आमची प्रकृती जाणतो. आम्ही केवळ माती आहोत हे तो आठवतो. आम्ही गवतासारखे आहोत हे त्याला माहिती आहे. आम्ही वनातील फुलांप्रमाणे फुलतो आणि मग त्याच्यावरती वारा आला की त्या ठिकाणी त्याचा पुन्हा सबंध येत नाही हे त्याला माहिती आहे. या सगळ्या गोष्टी तो आठवतो आणि त्याला माहिती आहेत. आणि म्हणून तो आमच्यावरती एवढी मोठी दया करतो, एवढी मोठी दया करतो. ही दया सगळ्यांवरती परमेश्वराने केलेली आहे. परंतु या दयेचा स्वीकार सगळ्यांनीच केला आहे असं नाही. बैलगाडीमध्ये आजीबाईला बसायला बोलवलं, आजीबाई बैलगाडीमध्ये बसल्या खऱ्या, परंतु आजीबाईंना असं वाटलं की बाबांनी मला बैलगाडीत बसायला बोलवलं आहे, माझं गाठोडं कशाला मी उगीच त्रास द्यायचा त्यांना. किती मूर्खपणाचा विचार आहे हा. जेव्हा तुम्ही ऑलरेडी बैलगाडीत बसलेले आहात, याचा अर्थ असा आहे की तुमचं गाठोडं बैलगाडीत ठेवलं तरी त्याचा त्रास त्यांना होणार नाही. कारण की तुमचा सर्वच, तुमच्या गाठोड्याचा आणि तुमचा सर्व मिळूनचा त्रास त्यांनी ऑलरेडी घेतलेला आहे. आम्हाला या गोष्टी शिकण्याची गरज आहे. देवाने सगळ्यांवरती दया केलेली आहे, देवाने सगळ्यांवरती कृपा केलेली आहे. त्या दयेचा आता आम्हाला स्वीकार करण्याची गरज आहे. आणि त्या दयेचा आम्ही स्वीकार कसा करतो? जेव्हा आम्ही त्याच्या वचनाच्या द्वारे आचरण करतो तेव्हा देवाच्या दयेचा आम्ही स्वीकार करतो. कारण काय? वचन 17 मध्ये असं म्हटलेलं आहे, जेव्हा आम्ही त्याच्या दयेचा स्वीकार करतो तेव्हा परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवरती युगानुयुग असते. आम्ही दयेचा स्वीकार करतो म्हणजे काय? आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे जेव्हा आचरण करतो तेव्हा आम्ही त्याचा स्वीकार करतो, हा त्याचा अर्थ आहे. जोपर्यंत आम्ही परमेश्वराच्या वचनाप्रमाणे आचरण करत नाही तोपर्यंत आम्ही त्याचा स्वीकार करत नाही. आणि त्याचा स्वीकार करण्यासाठी आम्हाला वचनाप्रमाणे आचरण करण्याची गरज आहे. आणि जे कोणी वचनाप्रमाणे आचरण करतात त्यांच्यावरती देवाची दया कशी होते? वचन 17, देवाची दया कशी होते? जे कोणी परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यांवरती युगानुयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्यांच्या पुत्र पौत्रांना घडतो. हा, आणि म्हणून दावीद राजा सांगतो की मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालेलो आहे, परंतु जे कोणी देवाच्या वचनाप्रमाणे आचरण करतात
त्यांना मी निराश्रित झालेलं पाहिलं नाही किंवा त्यांच्या लेकरांना भीक मागताना पाहिलेलं नाही. आता या ठिकाणी वचन 17 देखील तसंच सांगितलेलं आहे. जे कोणी त्याच्या वचनाप्रमाणे आचरण करतात, जे कोणी त्याच्या दयेचा स्वीकार करतात, त्यांच्यावरती असं म्हटलंय, केवळ त्यांनाच नव्हे परंतु परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव त्यांच्या पुत्र पौत्रांना देखील घडतो. वचन 18 म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून चालतात त्यांना त्याच्या चांगुलपणाचा अनुभव घडतो. माझ्या प्रियांनो, या ठिकाणी मी बंद करत असताना शेवटी महत्वाच्या गोष्टी आणि उजळणी. महत्वाच्या गोष्टी काय आहे? जर आम्ही चांगल्या जीवनाची आशा बाळगत आहोत, देवाच्या वचनात सांगितल्याप्रमाणे, मेडिकल सायन्सने देखील सांगितल्याप्रमाणे, आम्ही आभार मानण्याचे विसरू नये. आम्ही कोणाचे आभार मानावे? जे जे लोक आमच्या जीवनामध्ये आहेत, आणि त्याची सुरुवात आमच्या कुटुंबातून होते. जेव्हा सुरुवात कुटुंबातून होते असं आम्ही म्हणतो, तुम्ही विचार करा, जर तुम्ही पुरुष आहात, तुमच्या बायकोचे किती वेळा तुम्ही आभार मानले? जर तुम्ही पत्नी आहात तर तुमच्या पतीचे किती वेळा तुम्ही आभार मानले? आम्ही मानतो का आभार? मानतो का आभार? आभार मानायला पाहिजे. तुम्ही एक दिवस बायकोला घरातून वजा करा आणि विचार करा की तुमचं जीवन कसं आहे. तुम्ही एक दिवस पुरुषाला तुमच्या घरातून वजा करा आणि विचार करा तुमचं जीवन कसं आहे. आणि मग ज्या गोष्टी तुम्हाला कळतील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या पत्नीला सांगा, तुमच्या पतीला सांगा आणि आभार माना. घरातून आभार मानण्याची सुरुवात आहे. लेकरांचे आभार माना, लेकरांचे आभार माना. आणि लेकरांचे का आभार मानायला पाहिजे? लेकरांना तर आम्ही जन्म दिलेला आहे आणि लेकरांना आम्ही गरजा पुरवतो, लेकरांना आम्ही लेकरांचे का आभार मानायला पाहिजे? ते देवाच्या वचनामध्ये आहे, त्याच्याविषयी आभार माना. दुसऱ्यांना शिव्या देत नाही, त्याच्याविषयी किती किती गोष्टी सांगता येतील लेकरांविषयी, आभार माना. आणि लेकरांनो, आई वडिलांचे आभार माना. आणि आई वडिलांचे आभार मानण्यासाठी तर खूप गोष्टी लिस्ट तयार करता येईल. आभार मानायला शिका घरातून. त्याच्यानंतर समाज किंवा मंडळी किंवा ज्या ज्या ठिकाणी तुम्ही काम करत आहात त्या ठिकाणी तुमच्या आजूबाजूला जे काही लोक आहे, आभार माना. ज्या काही गोष्टींविषयी तुम्हाला पण आभार माना. उपकार माना, हा शब्द उपकार माना. आता उपकारच केले तर उपकार कसे मानायचे? उपकार प्रत्येक वेळेस तुमच्या जीवनामध्ये होतात, आम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. आभार मानण्याच्या गोष्टी आमच्या आजूबाजूला घडतात, आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष का करतो? कारण की आम्ही हे विसरतो की आम्ही माती आहोत, पण आमचा देव विसरत नाही. आणि म्हणून आम्ही प्रौढी मिरवतो, वेगवेगळ्या गोष्टींची आम्ही प्रौढी मिरवतो. कसल्या गोष्टींची आम्ही प्रौढी मिरवतो? आमचा देव याच्या पलीकडे जाऊन आम्हाला प्रौढी मिरवण्यासाठी दुसरं काहीही नाही. प्रियांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही प्रार्थना करू आणि प्रार्थना करत असताना ही गोष्ट लक्षात ठेवा की परमेश्वराने आम्हाला आभार मानण्यासाठी कृपा पुरवावी. आणि आम्ही जर प्रौढी मिरवायचीच आहे तर आमच्या देवाची प्रौढी मिरवा, त्याच्या वचनाची प्रौढी मिरवा, त्याने आमच्या जीवनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्यांची प्रौढी मिरवा आणि लोकांना देवाच्या वचनातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न करूया. आणि मग पहा, आज जे जीवन आहे त्याच्यापेक्षा परमेश्वर आमचं जीवन अधिक आशीर्वादाचं करेल. प्रार्थना करू. सर्वशक्तिमान परमेश्वरा, या वचनाबद्दल मनापासून तुझे आभार मानतो. प्रभू, तू किती चांगला परमेश्वर आहे याचा अनुभव या वचनाच्या द्वारे घेण्यास तू आमचं सहाय्य केलं, त्याच्याबद्दल मनापासून मी तुझे आभार मानतो. दे बाबा, या वचनाच्या द्वारे आचरण करण्यामुळे तू आम्हा प्रत्येकाची जीवने अधिक आशीर्वादित करणार आहेस याच्यावरती आमचा विश्वास आहे. आणि म्हणून मी तुझा दास आणि तुझा सेवक या नात्याने प्रभू या झूम ऍपच्या द्वारे जे कोणी जॉईन झालेले आहे त्या प्रत्येकासाठी प्रार्थना करत आहे. प्रभू, या वचनाप्रमाणे आम्हाला घरातून आभार मानण्याची सुरुवात करण्यास कृपा पुरव. आणि आमचा समाज, आमचं काम करणारे जे काही सर्कल आहे, आम्ही प्रत्येकाचे आभार मानावे याच्या पलीकडे जाऊन आम्ही रोज आणि रोज आमच्या देवाचा आभार मानावा, आम्ही तुझा आभार मानावं. म्हणून तू आमचं सहाय्य कर. आभार मानण्याच्या गोष्टींची आम्ही लिस्ट तयार करावे आणि त्यापैकी ज्या प्रमुख गोष्टी आज तुझ्या वचनाच्या द्वारे आम्ही शिकलेलो आहोत प्रभू, या गोष्टी आठवून आम्ही रोज रोज तुझे आभार मानावे. म्हणून तू आमचे सहाय्य कर. यासाठी की प्रभू, आमच्या जीवनाच्या द्वारे ज्या उद्देशाने तो आम्हाला या भूतलावरती जन्मास घातलेला आहे तो उद्देश पूर्ण व्हावा. तो म्हणजे प्रभू, आम्ही तुझं गौरव करावं. आमच्या जीवनाच्या द्वारे तू गौरविला जावा म्हणून आम्ही तुला समर्पित होतो.
येशू आमचा उद्धार करता याच्या प्रिय नावाने हे प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया.